रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश स्वरूपी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता आज सकाळचं आपलं चारा पाणी चाललंय बकरांचं. तर मित्रांनो, आपण गेले 3-4 दिवस झाले पाला टाकला नव्हता बकरांना, कारण आपलं आता कांदे काढायचं काम चालू होतं. कांदे कापून झालेत, रात्रीचं आपण ट्रिप पण भरून दिली कांद्याची मित्रांनो. आणि मग त्याची पात आपण कांद्याची पात आपण बकरांना घालत होतो, त्याच्यानंतर भूस घालत होतो. त्यामुळे गेले 2-3 दिवस आपण काय त्यांना पाला टाकला नव्हता, परंतु 2-3 दिवसानंतर पाला त्यांना द्यायला पाहिजे. आणि आवर्जून तुम्ही लिंबाचा पाला दिलाच पाहिजे त्यांना. त्यांनी काय होतं मित्रांनो, ते वाळेल चारा जास्त खाता, पाणी जास्त पिता, असे अनेक फायदे आहेत त्याचे. आपण तेही तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आपण लिंबाचा पाला टाकला आहे, कसे बकरं पाला खातात मित्रांनो. तुम्हाला आपले बकरं दाखवतो. तर मित्रांनो, असा लिंबाचा फायदा होतो, तुम्ही बघू शकता. आता लिंबाचा पाला खाता खाता सुद्धा बकरं पाणी पित आहे चांगल्या पद्धतीनं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचं शेड्यूल सांगतो. आपण थोडंसं गव्हाणीचं मटेरियल बनवलेलं आहे, कारण आपल्याला काय होतं आता हे बाहेर आपण घास बेस टांगतोय, ते थोडंसं आपल्याला आहे ना कामामध्ये थोडासा त्रास होतो त्याचा जास्त. तर आता हे आपण गव्हाणीचं मटेरियल आणलेलं आहे. हां, आता हे आपण मटेरियल आणलेलं आहे मित्रांनो गव्हाणीचं. तर आपलं एक चुलत भाऊच आहे, आता त्याचं त्या गव्हाणीचं आपण काम चालू असताना सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. पाठीमागच्या ज्यावेळेस आपण गव्हाण बनवली होती त्यावेळेस आपला भरपूर जणांनी कमेंट केलं होतं, भाऊ तुम्ही खर्च रे सांगितला. तर आज आपण खर्च सुद्धा सांगणार आहे मित्रांनो. आता हे आपण तुम्ही बघू शकता, एल अँगल आपण 4 आणलेले. हे एल अँगल आपण 4 आणलेले आहेत, 1x1 अँगल ह्या. आणि 8 mm चा एक बार आणलेला आहे आपण, असा 40 फुटाचा एक बार आहे मित्रांनो. आणि टिपाड आपल्याला 700 रुपयामध्ये टिपाड भेटलेलं आहे. असं आपण टोटल खर्च काल 2800 रुपये आपला याचा खर्च झालेला आहे. आणि याच्यानंतर आता या खाली आपल्याला थोडीशी याच्यावरती अजून खर्च आहे थोडा. त्यामुळे सगळं झाल्याच्यानंतर मग तुम्हाला मी व्यवस्थित सगळं सांगतो ही गव्हाण आपल्याला कितीपर्यंत जाते काय. तर मित्रांनो, ही गव्हाण आपण आयतीसुद्धा बघितली होती. आयती गव्हाणीमध्ये क्वालिटी नाही अजिबात, म्हणजे एकदम चालू काम होतं. आणि आपल्याला एकदा काम केल्यानंतर परत त्या कामाकडे बघायची गरज नाही आली पाहिजे मित्रांनो. म्हणून आपण थोडंसं चांगलं काम करतो. आपला चुलत भाऊ आहे, त्याचासुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो मित्रांनो. तो आपल्याला थोडंसं व्यवस्थित करून आपलं गव्हाण बनवून देईन. किती खर्च येतो काय टोटल आपण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल आपण ही खरेदी किती केली होती, तर आपण प्रत्येक नागाची सुद्धा आपण तुम्हाला खरेदी सांगू शकतो. तुम्ही कमेंट करून मला विचार मित्रांनो. जर तुम्हाला यांची किंमत ऐकायची असेल सरासरी, तर म्हणजे याचा तुम्हाला बाजारामध्ये फायदा होईल. बकरू कितीपर्यंत घ्यायला पाहिजे काय. जसं की मित्रांनो, आता हा बोकड तुम्ही बघू शकता, एकदम ईदीसाठी चांगला बोकड आहे हा. याला जर खशी केला आता तर एकदम चांगला बोकड तयार होणार आहे हा. याची खरेदी आपण केली होती 3600 रुपयामध्ये. हा जो बोकड दिसतोय मित्रांनो, हा आपण 3700 रुपयामध्ये खरेदी केला होता. हा बोकड जो दिसतोय अलीकडला 5000 रुपयामध्ये खरेदी केला होता मित्रांनो. त्याच्याबरोबरचा बोकड आपलं विक्री झाली, आपण 10000 रुपयाला तो बोकड विकलेला आहे. थोडंसं मागं पुढं होत असतं मित्रांनो. आता हा जो मधला काळा बोकड दिसतोय, आपण तो घेतल्यानंतर आपल्याकडे थोडासा आजारी पडला तर या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज आहे मित्रांनो. त्यामुळं सांगतो, बकरांचा व्यवसाय करायला तुम्हाला जिगरा ठेवावा लागतो मित्रांनो. कारण हे मर्दानी खेळ हा येड्या कपड्याचं काम नाही मित्रांनो. मी अनेक वेळा सांगितलं, याच्यामध्ये तुम्ही अनुभव घ्या. म्हणूनच मी एक कोकरू एक बकरू आणून त्याच्यावरती काम करून जसं आपला अनुभव येईल तसं आपण पुढं पाऊल उचललेलं आहे मित्रांनो. फक्त भांडवल असून किंवा तुमच्याकडं हे असून चालत नाही. तर तुम्हाला ग्राउंड फ्लोअरवरती काम करत असताना काय अडचणी येणार आहे, त्या अडचणींना सामोरं जावं लागतं. त्या अडचणींमधून कसं तोडगा काढायचं हे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणाच तरी सल्ला घेणं फार गरजेचं आहे, कारण बिना सल्ल्याचं तुम्ही काम करू शकत नाही मित्रांनो. म्हणजे काम जास्त होणार आणि फायदा कमी होणार असे त्याचे साईड इफेक्ट होतात. आणि जर सल्ल्याने चाललं तर 1 नंबर काम होतं मित्रांनो. कमी खर्चामध्ये आपलं काम होतं. ही शिळीसुद्धा आपण खरेदी केली पाठी. मग आपल्याकडे काय झालं मित्रांनो, एकच शिळी होती आणि थोडीशी घरच्या बकरांची पैदास ती थोडीशी जास्त पैसे देऊन जाते कमी दिवसांमध्ये, म्हणून आपण ही शिळी खरेदी केली होती. आता ही साधारणतः थोडी पक्की शिळी आहे. तुम्ही बघू शकता हलप बिल्प उतरलेला आहे तिला. खाली व्हायला साधारणतः 20 दिवसाच्या आसपास दिवस घेतील ती. त्यानंतर ती खाली होईल मित्रांनो. त्यांचंसुद्धा आपण तुम्हाला डिलिव्हरीचे व्हिडिओ दाखवणार. तुम्हाला त्यांचं कशी काळजी घेतली पाहिजे काय सगळं तुम्हाला दाखवणार मित्रांनो. तर आता सर्दीचे दिवस आहे थोडे. आता मकाचं टोकन आणलेलं आहे आपण. कांद्याच्या रानामध्ये आपलं काही मका करायची, काही परत गावरान कांदे करायचे. तरी असं आपलं काम चालू आहे मित्रांनो. कमेंट करून सांगा. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल या बकऱ्यांची आपण खरेदी कशी केली आहे नागाप्रमाणे, तर ते सुद्धा तुम्हाला आपण दाखवणार आहे. मला फक्त कमेंट करा. त्याच्यानंतर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला सरासरी हा नग कितीला घेतला, हा नग कितीला घेतला, किती दिवस झाले घेऊन, हे सगळं तुम्हाला सांगणार मित्रांनो. याने काय होणार आहे, तुमच्या जर डोक्यात असेल व्यवसाय करायचा तर त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे मित्रांनो. तर असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आकाश वरपे व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. समोरचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या तुमची.